हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ग्रंथ विवेकच्या माध्यमातून संघ शताब्दीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित होत आहे. संघासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ग्रंथाविषयीची भावना. नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. मी राजकीय विश्लेषक आहे. ही माझी नवी ओळख सांगायला गरज नाही आहे. पण RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची आता शताब्दी होऊ घातलेली आहे. 1925 साली स्थापन झालेली ही संघटना ही पारतंत्र्याच्या काळातली होती आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 22 वर्ष स्थापन झालेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ज्या चळवळी होत्या त्यातली ही एक चळवळ आहे आणि अर्थातच त्या काळामध्ये जवळजवळ सगळ्या संघटना किंवा अशा रीतीने राष्ट्र म्हणून, आधुनिक राष्ट्र म्हणून विचार करणारे जे समाज घटक किंवा समूह होते त्या सगळ्यांचं एक संघटन म्हणूनच काँग्रेस काम करत होती. त्यामुळे आरंभापासून डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा काँग्रेसमध्येच होते. आज जो एक प्रश्न वारंवार विचारला जातो की संघाचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय, असा प्रश्न विचारणाऱ्या मूर्खांना हेडगेवार हेच मुळात काँग्रेसमधून बाजूला झाले आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली हे माहिती नसतं, हे त्यांचं अज्ञान आहे आणि म्हणून असा प्रश्न विचारला जातो. पण बाजूला होऊन वेगळी संघटना हेडगेवारांनी का केली हे अनेकांना माहिती नाही आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांना दिशाभूल करायची असल्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीत संघ कुठे होता विचारतात. तर संघ हेच मुळात हेडगेवारांचं अपत्य असेल तर त्या अपत्याचा जन्म होण्यापूर्वी खुद्द हेडगेवारच जर काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या चळवळीत होते, तर मग संघाचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध काय असं विचारणं हा किती शुद्ध मूर्खपणा आहे हे लक्षात येईल. पण त्या तपशिलात मी जाणार नाही. माझा आत्ताचा मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला हळूहळू करत काँग्रेस हा या देशाचा आत्मा असलेलं हिंदुत्व आणि हिंदू धर्म यापासून फटकून वागणार आहे, कदाचित विरोधात जाणार आहे अशी आशंका आली, तेव्हाच हेडगेवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ही वेगळी हिंदू राष्ट्र, हिंदू अस्मिता हा विषय घेऊन ही संघटना उभारलेली आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे. मी जो काही इतिहासाचा काँग्रेस चळवळीच्या किंवा स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला आहे त्यामध्ये मला आठवतं की हळूहळू करत काँग्रेस चळवळीमध्ये मुस्लिमांचं वर्चस्व राहावं. अगदी मुस्लिम लीग हा वेगळा पक्ष मुस्लिमांचा असतानासुद्धा काँग्रेसमध्ये असलेल्या मुस्लिमांनी काँग्रेसवर मुस्लिम वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिमांच्या भूमिकेसमोर हिंदूंची भूमिका ही सतत झुकती आणि शरणार्थी राहिली पाहिजे असा अट्टाहास केला आणि त्याला उर्वरित काँग्रेसचे नेते शरण जायला लागले. तेव्हा त्यापासून बाजूला होणं हेडगेवारांना महत्त्वाचं वाटलं आणि त्यातून संघाचा जन्म किंवा आरंभ झालेला आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेस ही जशी स्वातंत्र्य चळवळ होती तशीच RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सुद्धा एक स्वातंत्र्य चळवळच होती. दोघेही समांतर चाललेले होते. फक्त काँग्रेससमोर सेक्युलर वगैरे अशा ज्या काही कल्पना होत्या किंवा पाश्चात्य देशातून आलेल्या ज्या वैचारिक भूमिका होत्या राष्ट्रासंबंधीच्या त्याला काँग्रेस बळी पडलेली होती. पण आपण हजारो वर्षापासूनचं एक समाजानी राष्ट्र आहोत, तर मग आपलं एक स्वयंभू अस्तित्व असलं पाहिजे हा हेडगेवारांचा अट्टाहास होता आणि त्यातून संघ निर्माण झाला. आणि मला असं वाटतं की 100 वर्षाची वाटचाल केल्यानंतर आज मोहन भागवतांपर्यंत आपण येतो, तेव्हा मोहन भागवतसुद्धा आज संघ एक चळवळ म्हणून चालवत आहेत. आज संघाच्या
वेगवेगळ्या मानवी जीवनाच्या क्षेत्रातल्या मला वाटते 100पेक्षा अधिक लहान मोठ्या संघटना, शाखा, उपशाखा वगैरे वगैरे आहेत. पण त्याला सगळ्याला नियंत्रित करून हिंदू राष्ट्र या भूमिकेशी जोडून ठेवण्याचं काम संघ करतो. आणि त्यासाठी संघाने सातत्याने स्वतःला एक चळवळ ठेवण्याचा अट्टाहास केलेला आहे. आज गेली 10 वर्ष तर संघाचा एक भाग असलेला भारतीय जनता पक्ष हा देशाची सत्ता आपल्या हातात घेऊन बसलेला आहे. पण सगळ्या संघाच्या मूळ भूमिका आहेत त्या जशाच्या तशा भाजप राबवतोय असं बिलकुल म्हणता येणार नाही. पण वेळोवेळी संघ हा भाजपला आपल्या मूळ भूमिकेच्या ट्रॅकवर ठेवण्याचं काम करतो. आणि चळवळ जी असते तिचं हेच महत्त्वाचं काम असतं. एक बारकावा मी तुम्हाला सांगेन मुद्दाम, की मी जो राजकीय अभ्यास करत असतो त्याच्यात माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये संघातून गेलेले जे लोक असतात ते संघामध्ये येऊन लुडबुडू शकत नाहीत. पण संघ ज्यावेळेला आवश्यक वाटेल तेव्हा भाजपच्या कामकाजामध्ये, धोरणामध्ये हस्तक्षेप करत असतो. याचं कारण भारतीय जनता पक्ष हे जर संघाचं एक राजकीय अंग किंवा घटक असेल तर त्याने कुठल्या भूमिकेवर राजकारण केलं पाहिजे, सत्ता असेल तर ती सत्ता कुठच्या दिशेने नेली पाहिजे, त्याचे कुठचे दूरगामी परिणाम झाले पाहिजेत, या दृष्टीने संघ सतत जागरूक असतो. आणि हे महत्त्वाचं आहे. आता असं म्हटलं तर चटकन तुमच्या लक्षात येणार नाही की संघाने चळवळ राहून काय साधलं. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस नावाची जी चळवळ होती ती चळवळ हळूहळू करत सत्तेच्या मागे लागली. आणि सत्ता मिळवणं म्हणजेच सर्व काही, यामध्ये काँग्रेस नावाची चळवळ मरून गेली. आज जेव्हा आपण बघतोय जवळजवळ 140 वर्ष व्हायला आली, संघाच्या जवळजवळ 40 वर्ष आधी काँग्रेसची स्थापना झाली होती. पण काँग्रेसची आजची अवस्था तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येतं की काँग्रेस एक चळवळ म्हणून मरण पावलेली आहे, काँग्रेस एक संघटना म्हणून मरण पावलेली आहे. सत्तेकडे जाण्याची जुनी सडलेली मोडलेली शिडी यापेक्षा काँग्रेसला दुसरं काहीही अस्तित्व राहिलेलं नाही. पण दुसरीकडे भाजपची जी आपण उंच कमान बघतो त्याचा पाया हा संघाच्या चळवळीमध्ये आणि संघाच्या स्वयंसेवकांमध्ये घातला गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्यापेक्षा, आपल्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा राष्ट्रीय स्वार्थ, पक्षाचा स्वार्थ, संघटनेचा स्वार्थ आणि संघाचा स्वार्थ किंवा संघाच्या भूमिकेवर आधारलेला सामूहिक स्वार्थ याला जे प्राधान्य आहे, त्यामुळे भाजप आज सतत चढती कमान घेताना दिसतोय. आणि हा फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की अनेकांच्या लक्षात येत नाही की बाबा आपण बाकीचे पक्ष बघतो की आज जर संघामुळे भाजप सत्तेपर्यंत, देशाच्या सत्तेपर्यंत येऊन बसलाय आणि जगाच्या राजकारणामध्ये विश्वगुरू व्हायला निघालाय, अशा वेळेला मग सरसंघचालकाचं स्थान काय असं विचाराल तर त्याला काही स्थान नाही आहे, काही स्थान नाही आहे. कारण या सगळ्या राजकारण, सामाजिक, राजकीय, सामूहिक घडामोडीपासून संघ अलिप्त बसलेला आहे, पण तो त्याला नियंत्रित करतो. आणि म्हणून मला वाटतं बहुतेक नाशिकमधल्या माझ्या अलीकडच्या एका कार्यक्रमामध्ये विश्वगुरू भारत यावर जेव्हा चर्चा परिसंवाद होता त्यात मी सांगितलं की विश्वगुरू या शब्दातला गुरु लक्षात घ्या. आणि गुरु म्हटला की गुरुत्व आणि गुरुत्वाकर्षण या शब्दाकडे आपण जातो. आज नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, जे संघ स्वयंसेवक होते, प्रचारक होते. आणि त्यांच्या अंगाअंगात भिनलेला जो संघ आहे त्या संघाचं प्रतिबिंब, ज्या प्रकारचं सरकार चालतं, ज्या प्रकारचा कारभार चालतो त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं दिसतं. विश्वगुरू म्हणजे हातात तलवार उपसून जगावर आपलं अधिराज्य स्थापन करणं असं नाही आहे. तर वसुधैव कुटुंबकम म्हणजे जग, मानव जमात या सगळ्याच्या कल्याणासाठी भारत ही संघाची कल्पना आहे. आणि ती आता हळूहळू करत नरेंद्र मोदींनी वैश्विक पातळीवर नेलेली आहे. पण इथे गंमत लक्षात येते
की कुठल्या पदावर कोण बसलाय, कोणाच्या हातात किती सत्ता आली, कोणाला कुठलं पद मिळालं याचं भांडण होताना दिसत नाही. आणि असं भांडण होत असेल भाजपमध्ये तर ते सुद्धा बघता बघता चुटकीने सोडवलं जातं. अनेक लोक सत्तेसाठी भाजपत आलेत, पण त्यांना सत्तेची पदं दिली गेली तरी धोरणात्मक भूमिकेमध्ये सगळी सूत्र ही संघाच्या भूमिकेकडे राहतात. आणि त्याला माझ्या दृष्टीने फार महत्त्व मी देतो. याचं कारण मित्रांनो लक्षात घ्या की एखादी चळवळ किंवा काय तो विचार असतो, त्या विचाराचं बीज हे शुद्ध राहिलं पाहिजे. जोपर्यंत संघ या सगळ्या सत्ता आणि सत्ता स्पर्धेपासून अलिप्त आहे तोपर्यंत भाजप किंवा संघाच्या विविध शाखा या सगळ्यांचं बीज शुद्ध राहील. म्हणजे वैचारिक आणि भूमिकेचं बीज हे शुद्ध राहणं याला प्राधान्य आहे. आणि बाजूला बसून संघ नेमकं ते काम करतो की आज सगळे पक्ष आपण बघतो कसे कसे भरकटत चाललेत, घराणेशाहीकडे गेलेत, कुटुंबाच्या मालमत्ता होऊन गेलेत, वैचारिक भूमिकेचं दिवाळे वाजलेलं आहे. या सगळ्या कालखंडामध्ये ज्या अलगद रीतीने नरेंद्र मोदींनी राजकारणातला विषय न बनवता राम मंदिराचा विषय सोडवला, इतर आपली सगळी पुरातन मंदिरं त्यांचा जीर्णोद्धार करणं, पाडल्या गेलेल्या आणि तिथे उभारल्या गेलेल्या इतर धर्मस्थळांचं पुनरुज्जीवन करणं, दुसरीकडे समान नागरी कायदा आणि तिसरीकडे 370 ही संघाची कोर असलेली मागणी, ही कुठलाही गाजावाजा न करता योग्य दिशेने जाऊन मोदींनी यशस्वी करून दाखवले. आणि त्याचं कारण हा माणूस कुठल्या पदावर बसला हे विसरून जा. पंतप्रधान पदावर जगातला एक समर्थ नेता म्हणून आणि खंडप्राय देशाचा पंतप्रधान म्हणून बसलेला नरेंद्र मोदी नावाचा माणूस आजसुद्धा हार्डकोअर स्वयंसेवक आहे. तुम्हाला आठवत असेल तर 8 लोकसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदा 1984 नंतर 2014 पहिल्यांदा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं 7 लोकसभा निवडणुकांनंतर. आणि ते एवढं मोठं यश हे मी मिळवलं, मी नेता होतो, मी पंतप्रधान होणार, हा टेंभा मोदींनी मिळवला नाही. 16 मे 2014 रोजी लोकसभेचे निकाल लागले. 17 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी दिल्लीत आपल्या पक्षाच्या मुख्यालयात आले. आणि त्या मुख्यालयात आल्यानंतर दिल्लीतल्या जमलेल्या जमावाला उद्देशून भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हे यश माझं नाही आहे, हा विजय माझा नाही आहे, जे जे कोणी निवडून आले त्यांचं पण हे यश नाही आहे. ज्या लोकांनी कार्यकर्ता म्हणून आपापल्या भागामध्ये मतदारसंघामध्ये काम केलं हे यश त्यांचं सुद्धा नाही आहे. ज्यांनी पक्ष संघटना या विजयापर्यंत आणली त्यांचं सुद्धा हे यश नाही आहे. या यशावर 4 पिढ्यांचा अधिकार आहे. 52 साली संघाने पुढाकार घेऊन आपली राजकीय शाखा म्हणून भारतीय जनता पक्ष स्थापन केला, जनसंघ स्थापन केला, ज्याचं नवं अवतरण 80 साली भारतीय जनता पक्ष म्हणून झालं. त्या 52 सालच्या 50 सालच्या पहिल्या कार्यकर्त्यांपासून 4 पिढ्यांचं 2014चं यश हे या सगळ्यांचं आहे. हे नरेंद्र मोदी बोलू शकले, हे तो माणूस आजसुद्धा एक सामान्य स्वयंसेवक असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि तो एवढ्यासाठी स्वयंसेवक आहे की आजसुद्धा संघाने आपली एक शाखा देशाच्या सर्वोच्च सत्तेत बसली असतानाही स्वतःला शुद्ध बीज राखण्यासाठी या सगळ्या घडामोडींपासून अलिप्त ठेवलंय. म्हणून त्या सगळ्या घडामोडींचं श्रेय संघाला जातं, कारण संघाने स्वतःला एक चळवळ म्हणून जपलेलं आहे. आणि हेडगेवारांनी जे बीज रोवलं होतं त्या मूळ वृक्षाला येणारं प्रत्येक बीज जपून त्याची अधिकाधिक रोपण करून त्याचा विस्तार जो केलेला आहे त्यामध्ये भेसळ होऊ नये, त्याचं हायब्रिड होऊ नये, त्याचं क्रॉसब्रीड होऊ नये याची काळजी घेणं करणारी मातृसंस्था म्हणजे RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.
पहिल्या दिवशी स्थापन झाल्यापासून 99 वर्षापेक्षा अधिक काळ एक विचारांचं बीज हे शुद्ध राखणं ही सोपी गोष्ट नसते. हे आपण काँग्रेसकडे बघितल्यावर कळतं. आपल्याला जगभरची कम्युनिस्ट चळवळ उद्ध्वस्त होताना दिसते. त्यावरून दिसतं आज जगामध्ये समाजवादी आणि लिबरल उदारमतवाद उद्ध्वस्त होताना दिसतो. त्या काळात 100 वर्ष ओरिजिनल विचार आणि त्याचं बीज सुरक्षित आणि शुद्ध राखणं यामध्ये संघ आणि संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी आणि 4-5 पिढ्यांनी दिलेलं योगदान आपल्याला समजू शकेल. असं हे 100 वर्ष बीज शुद्ध ठेवण्याची चळवळ संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांनी राखली. त्यांचं अभिनंदन करून मी थांबतो. नमस्कार.